श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. असं कधी झालं आहे का की तुम्ही जेवणाच्या ताटावरती बसलेला आहात आणि तुमच्या अतिशय आवडीचा एखादा मांसाहारी पदार्थ ताटामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने वाढलेला आहे आणि तो खात असताना अचानक मनामध्ये एक वेगळी हुरहुर किंवा एक अपराधीपणाची भावना निर्माण झाली आहे? किंवा आपण कधी अशी एखादी व्यक्ती पाहिली आहे का, की इतर वेळेला ती अतिशय शांतपणे आपल्याशी बोलते, मात्र मांसाहाराचा विषय आल्यानंतर ती आकसून जाते. बघा, इथे मांसाहार खाणारा किंवा मांसाहार न खाणारा म्हणजे शाकाहारी अशा दोनही व्यक्तींच्या पातळ्यांवरती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं खोलवर उतरून समजून घ्यायचं आहे. मुळात मांसाहारी व्यक्तीला ज्यांना तो खात असताना अचानक हुरहुर किंवा अपराधीपणाची भावना निर्माण होते, त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? खरं तर हे अगदी सामान्य आहे, की मला एखादी चव आवडती आहे, म्हणूनच मी तो अन्नपदार्थ ग्रहण करतो आहे. म्हणजेच मला जर मांसाहार करायला आवडत असेल, त्या पदार्थाची चव मला आवडत असेल, तरच तो पदार्थ माझ्याच्यानं खाल्ला जाईल. आता दुसरा मुद्दा हा आहे, की तो खात असताना किंवा खाऊन झाल्यानंतर जी एक अपराधीपणाची भावना येते, ती नेमकी येते कुठून? त्याची 2 अतिशय महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे जो प्राणी आपण खात आहोत, त्या प्राण्याविषयी आणि एकूणच प्राणीसृष्टीविषयी अचानक मनातून कळवळा निर्माण होतो आणि मग आपल्याला अपराधी वाटायला लागतं. आणि दुसरं कारण आहे आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक संरचनेमध्ये. आपण अगदी न कळत्या वयापासून काय चांगलं, काय वाईट, काय पाप, काय पुण्य हे इतक्या वेळेला ऐकलेलं असतं, की त्याच्यावर आधारित आपलीही मतं पक्की व्हायला लागतात. इथे एका गोष्टीकडे आपलं विशेष लक्ष जायला पाहिजे. एखादं मूल ज्यावेळेला वाढत असतं, त्यावेळेला ते आपल्या कुटुंबाचं आणि सहवासात येणाऱ्या इतर व्यक्तींचं अनुकरण करत असतं. आता त्या मुलाला जर लहानपणापासून हे खाणं योग्य आहे आणि ते खाणं अयोग्य आहे, असं जर का सांगण्यात आलं असेल, तर नकळतपणे त्या मुलाकडून अन्नविषयकच्या ज्या चांगल्या आणि वाईटच्या संकल्पना आहेत, त्या ग्रहण केल्या जातात आणि पुढे त्याचं पालनही केलं जातं. मांसाहाराच्या बाबतीमध्ये आपल्याला आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे नीटपणे समजून घ्यावे लागतील. खरं तर मांसाहारी असणं किंवा शाकाहाराचा अवलंब करणं हा अतिशय वैयक्तिक प्रश्न आहे. त्या जीवानं आपल्याला जे योग्य वाटतं आहे, जे सोसतं आहे, याचा निर्णय घेऊन आहार ग्रहण करायला हवा. मात्र इथे आपला आहार फक्त आपल्या आवडी-निवडीनुसार किंवा आपल्या चवीनुसार आपल्या ताटामध्ये येत नाही, तर त्याच्यामागे आपल्या कौटुंबिक, सामाजिक आणि काही वेळेला धार्मिक गोष्टींचा अदृश्यपणे सहभाग असतो आणि याच अदृश्य सहभागाचा आपल्याला त्रास होत असतो. आता या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आपण अतिशय तकलादू कारणं अनेकदा पुढे देत असतो. मुळात या व्हिडिओच्या माध्यमातून मांसाहाराविषयक बोलण्याचं नेमकं कारण काय आहे? मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या घटकांवरती आपण चर्चा करत आहोत. याच्यातच निरामयम हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, जो आपल्या आरोग्याविषयक संबंधित आहे. आपलं आरोग्य म्हणजे फक्त शरीरापुरतंच मर्यादित नाही, तर मानसिक, भावनिक, वैचारिक आणि काही बाबतींमध्ये आध्यात्मिक आरोग्याचा देखील या निमित्तानं आपण विचार करतो आहोत. अशाच एका सेशनमध्ये एका तरुणीनं विचारलेला हा प्रश्न आहे, की तिला नॉनव्हेज खाण्याची इच्छा होते, मांसाहार करण्याची इच्छा होते, मात्र तो खाल्ल्यानंतर किंवा खात असताना अचानक तीव्र अपराधीपणाची भावना मनामध्ये उफाळून येते आणि मग अस्वस्थ व्हायला होतं. खरं तर या तरुणीनं जे विचारलेलं आहे ते आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं देखील असेल. मुळात आपल्याला जे आवडतं ते आपण खातो आणि त्या खाण्याचे जे काही परिणाम होत असतील किंवा दुष्परिणाम होत असतील, ते आपलं शरीर हे भोगतही असतं. मुळात आपण जे ग्रहण करतो आहोत, आहार स्वरूपात जे खात आहोत, त्याच्याविषयीची आपली जाणीव अतिशय मर्यादित स्वरूपाची आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या नकळतपणे जे आपल्या समोर आहे त्याचंच उदाहरण घेऊयात. भारतभूमीचा जर विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल, की उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जी काही राज्य आहेत, जे काही प्रदेश आहेत, जे काही प्रांत आहेत, त्या प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खाद्यसंस्कृती आहे. एवढंच काय, महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा जर आपण विचार केला, तर आपल्याला महाराष्ट्राचे जे भौगोलिक विभाग आहेत, त्यानुसार देखील खाद्यसंस्कृतीमध्ये बदल होताना दिसतील. अर्थात याचं सरळ कारण आहे, आपली जी भौगोलिक परिस्थिती आहे, तिथे उत्पन्न होणारे जे पदार्थ आहेत, त्यानुसार आपल्यासमोर आहारामध्ये, थाळीमध्ये जे येतं आहे, ते ठरलेलं असतं. आता हे जर आपल्याला नीटपणे समजून घेता येत असेल, तर ऋतूप्रमाणे आपला आहार बदलतो. आपल्या प्रकृतीप्रमाणे आपला आहार बदलतो आणि आपल्या मनामध्ये ज्या मानसिक, भावनिक वृत्ती आहेत, त्याच्यानुसार देखील आपला आहार बदलतो.
एखादी व्यक्ती जोही कुठला पदार्थ ग्रहण करत असेल, खात असेल, त्या पदार्थाचं त्या मानवी देहामध्ये जे काही रूपांतरण होतं, ते त्या व्यक्तीच्या स्वरूपात होतं. आणखीन थोडं सोपं करून पाहूयात. समजा माझ्यासमोर एक सफरचंद आहे आणि त्याची एक फोड मी खाल्ली, तर ते खाल्लेलं सफरचंद ज्या शरीरानं ते सफरचंद खाल्लेलं आहे, त्या शरीराचा भाग होणार आहे आणि त्याचं रूपांतरण शरीराला आवश्यक असणाऱ्या रक्त, मांस, अस्थी किंवा तेज या स्वरूपामध्ये अगदी बेमालूमपणे, नैसर्गिकपणे होणार आहे. हे झालं वैज्ञानिक वास्तव. आता या वैज्ञानिक वास्तवाचा आधार घेऊनच आपल्या ऋषी परंपरेनं आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये काही गोष्टी ह्या स्पष्टपणे लिहून ठेवलेल्या आहेत. जसं की एखाद्या व्यक्तीला जर ध्यानधारणा, आध्यात्मिक उन्नती, योग साधना किंवा वेदाभ्यास करायचा असेल, तर त्या जीवानं सात्विक आहारच ग्रहण केला पाहिजे. इथे आणखीन एक गोष्ट आपल्या ऋषी परंपरेमधून थेट आपल्या आयुष्यात उतरलेली आहे. ती म्हणजे कुठल्याही प्रकारचा आहार ग्रहण करत असताना जर काही हिंसा झाली असेल, तर तो आहार सात्विक या घटकामध्ये मोडत नाही. पहा, मांसाहार जर मी करत असेल, तर मांसाहारासाठी आवश्यक असणारा जो घटक आहे, तोच मुळात प्राणिज उत्पन्न आहे. म्हणजे त्या पातळीवरती कुठेतरी हिंसा झालेली आहे. इथे कुठेही मांसाहार करू नका किंवा मांसाहार करा असा सांगण्याचा उद्देश नाही. मात्र जे वास्तव आहे ते नीटपणे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण अगदी कौटुंबिक पातळीवर मित्रमंडळींमध्ये सुद्धा आपण या विषयावरती मोकळेपणानं बोलत नाही. समजा एखादी व्यक्ती दर गुरुवारी एखादी विशिष्ट सेवा करत आहे, मात्र तिला अतीव नॉनव्हेज खाण्याची, मांसाहार करण्याची इच्छा आहे, ती मात्र जात नाही. अशा व्यक्तीला अगदी कानकोंड होऊन तो मांसाहार ग्रहण करावा लागतो किंवा कधी-कधी मांसाहार केला जातो आहे, हे लपवावंही लागतं. निसर्गामध्ये माणूस हा असा एकमेव प्राणी आहे, की त्यानंच निर्माण केलेल्या सामाजिक धार्मिक चौकटींमध्ये तो जगण्यातली सहजता घालवून बसतो. एक साधा सरळ विचार आहे. एखाद्या माणसाला जर नॉनव्हेज खायची इच्छा असेल, तर त्यानं ते खावं आणि त्याचे जे परिणाम होणार आहेत, ते त्यांनी निस्तारावेत. दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला, अगदी कुटुंबातली असू द्यात, पती-पत्नी असू द्यात किंवा आई-मुलाचं नातं असू द्यात, दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्या माणसाने काय खावं किंवा काय खाऊ नये हे सांगण्याचा अधिकार नाही. आपण आपल्या सांगण्यामधून त्या जीवावरती नकळतपणे काही गोष्टी लादत असतो. हा एक प्रकारचा हिंसाचार आहे. बघा, मांसाहाराचा विषय ज्यावेळेला येतो, त्यावेळेला प्राण्यांसंदर्भात जो हिंसाचार होतो, त्या विषयक नॉनव्हेज न खाणारी मंडळी अगदी पोटतिडकीनं बोलतात. मात्र जो जीव त्याला आवडतं म्हणून नॉनव्हेज खातो आहे, त्याच्या मनाचा विचार न करणं किंवा त्याला वेगवेगळे दाखले देऊन त्या नॉनव्हेज खाण्यापासून परावृत्त करणं आणि ते परावृत्त करत असताना टोकाचा अपराधी भाव त्याच्या मनात निर्माण कसा होईल, हे परोपरीनं पाहणं, हा एक वेगळ्या प्रकारचा हिंसाचार आहे. हिंसाचार म्हणजे एखाद्या जीवाला जीवे मारणे एवढंच नाही. अनेकदा आपण बोलून, आपल्या वागण्यातून, आपल्या कृतीतून, कित्येकदा आपल्या प्रतिक्रियेतून देखील अतिशय टोकाचा हिंसाचार करत असतो. नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये बघण्याचा दृष्टिकोन देखील बऱ्याचदा अशाच पातळीवरचा आहे. गंमत म्हणून जर आपण नॉनव्हेज खाणाऱ्या आणि नॉनव्हेज न खाणाऱ्या व्यक्तींना एकमेकांच्या समोर बसवलं, तर त्यांच्यामध्ये या मुद्द्यावर जी काही चर्चा झडेल, ती मला नाही वाटत की कुठल्याही हिंसाचारापेक्षा कमी तीव्रतेची असेल. गमतीचा भाग सोडूयात. अन्न हे मुळात शरीराचं पोषण करण्यासाठी आपण ग्रहण करतो. मात्र भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये जी अन्नाची विविधता आहे, व्हरायटी आहे, तिच्या मागचं कारण देखील आपण समजून घेतलं पाहिजे. खरं तर ऋषी परंपरेची जी दूरदृष्टी आहे आणि त्यांनी घालून दिलेले जे नियम आहेत, ते आजवर अनेकदा आपण ऐकलेले आहेत. मात्र भारताच्या भूमीमध्ये अन्नाविषयीची जी विविधता आहे, एवढी व्हरायटी आहे, तिची जर नीट बाजू समजून घेतली, तर आपल्याला आपल्या ऋषीगणांची दूरदृष्टी जी आहे, तिच्यासमोर नतमस्तक होण्याची इच्छा होते. खाऊन आपली वासना शमली पाहिजे या भावनेतून वेगवेगळ्या प्रकारे अन्नपदार्थ आपल्या ताटामध्ये येतात. जेणेकरून हा जीव जो अनेक जन्मांचा फेरा पार करत करत मानवी देह धारण केलेला आहे, त्याच्या कुठल्या आधीच्या वासना जर शिल्लक राहिल्या असतील, तर त्या अन्न या माध्यमातून पूर्ण व्हाव्यात, फुलफिल व्हाव्यात आणि त्या जीवाचा पुढे जाण्याचा मार्ग सुकर व्हावा, या भावनेतूनच भारतीय संस्कृतीतील खाद्याची जी विविधता आहे, ती आपल्याला पाहता येते. या निमित्तानं आणखीन एका महत्त्वाच्या उदाहरणाकडे आणि आपल्या जगण्याच्या अतिशय महत्त्वाच्या घटकाकडे आपलं लक्ष वेधू इच्छिते. एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल, तर त्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विधींमध्ये त्या जीवाला जे आवडतं ते पदार्थ केले जातात. अनेकदा त्या जीवाच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण जेवणावळी घालतो आणि जेवणावळी घालत असताना
एक उदात्त हेतू असा असतो की अनेक जीवांची क्षुधा शांती झाल्यानंतर ज्या जीवानं देह आत्ताच सोडलेला आहे त्याला देखील शांती प्राप्त व्हावी, या जेवणावळी घालण्यामागचा मुख्य उद्देश आपण जरी पाहिला तरी आपल्या सहजपणे लक्षात येईल की अन्न किती महत्त्वाचं आहे. आता पुन्हा आपला जो चर्चेचा मुख्य विषय आहे त्याच्याकडे वळूयात. एखादी व्यक्ती जर मांसाहार करत असेल आणि तिला त्या विषयाचा कुठलाही अपराधी भाव किंवा हुरहुर वाटत नसेल, तर त्या व्यक्तीनं त्याचं जे नॉनव्हेज खाणं आहे, मांसाहार करणं आहे, ते चालू ठेवावं. कारण जर स्वतःच्याच मनामध्ये बदलाची भावना निर्माण झालीच नाही, बाहेरून कितीही कोणी काही सांगितलं, तरी तो बळाचा वापर केल्यासारखं होईल आणि त्या व्यक्तीला मनाविरुद्ध त्याची इच्छा नसताना ती गोष्ट सोडावी लागेल किंवा सोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. दुसरा एक महत्त्वाचा घटक नॉनव्हेजच्या संदर्भामध्ये असा आहे, की आपण जर काही आध्यात्मिक साधना करत असू, तर स्वघोषित काही वार आपण पाळत असतो आणि त्या दिवशी, त्या वारी आपण मांसाहार ग्रहण करत नाही. एक वेळ असं देखील चालू शकतं. हळू-हळू मांसाहाराप्रतीची आपली जी जाणीव आहे, ती सजगतेमध्ये परावर्तित होऊन आपल्याच मनातून तो आहार ग्रहण न करण्याची भावना ज्यावेळेला निर्माण होईल, तेव्हा आपोआपच आपली मांसाहार करण्याची इच्छा पूर्णपणे लयास जाईल आणि हाच नैसर्गिक प्रवास आहे. कुठल्याही बाह्य बळाशिवाय किंवा इतर कुणाच्या सांगण्याला बळी न पडता ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट सोडतो, त्यावेळेला त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आपल्या मनात जी काही स्पंदनं निर्माण झालेली असतात, ती स्पंदनं पूर्णपणे डिझॉल्व्ह होतात, विलयाला जातात आणि म्हणूनच त्या सोडण्यामध्ये एक नैसर्गिक सहजपणा येतो. हा नैसर्गिक सहजपणा आपल्याला जर मांसाहाराच्या बाबतीमध्ये आला असेल, तर निश्चितपणे आपण मांसाहार ग्रहण करण्याची अजिबात गरज नाही. मात्र हा सहजपणा आपल्यात अजून यायचा असेल आणि दुसरीकडे आपण जर का मांसाहार ग्रहण करत असू, तर माझी आपल्याला विनंती आहे, की मनामध्ये जर का अपराधी भाव निर्माण होत असेल, तर कृपया त्या अपराधी भावाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा. हळू आपल्याला नेमकं हे काय होतं आहे, हे समजून येईल. माझ्या सुदैवानं मी ज्या गुरुपरंपरेचा भाग आहे, त्या गुरुपरंपरेमध्ये कुठलीही गोष्ट अचानकपणे सोडण्यासाठी मला आजवर कधी सांगण्यात आलेलं नाही. तू ही गोष्ट तुला जोवर इच्छा आहे तोवर करू शकतेस आणि ज्या वेळेला तुझी इच्छा आपोआप बंद होईल, त्यावेळेला ती गोष्ट विशेष काही प्रयत्न करून सोडण्याची गरज नाही. नैसर्गिक पद्धतीनं ते ट्रान्सफॉर्मेशन, तो बदल घडणार आहे. असं जर माझ्या गुरूंकडून मला जर सांगणं होत असेल, तर निश्चितपणे माझ्या आयुष्यामध्ये, जगण्यामध्ये एक नैसर्गिक सहजता आलेली आहे. नॉनव्हेजच्या संदर्भामध्ये असेल किंवा एखाद्या अतिशय आवडत्या पदार्थाच्या संदर्भात असेल, ज्याचं आपल्याला पोझिशन आहे असं आपल्याला वाटत असेल, कुठलाही पदार्थ असू द्या, कुठलीही सवय असू द्या, योग्य वेळ आली की ती गोष्ट आपोआप आपल्या आयुष्यातनं निघून जाईल. मात्र त्याच्यासाठी जर आपण किंवा आपल्या भोवतालच्या व्यक्ती बळानं काही प्रयत्न करत असतील, तर मात्र परिणाम विपरीत होणार आहे. मुळातच आपला सगळा प्रवास हा नैसर्गिकपणे जगण्याकडे आणि सहजपणे जगण्याकडे आहे. ज्यावेळेला आपण निसर्गाला अनुसरून सहजपणे जगायला सुरुवात करतो, त्यावेळेला आपल्या व्यावहारिक जगण्यामध्येच अध्यात्म ही बेमालूमपणे मिसळून जातं आणि आपल्याला आत्मिक आनंदाची, आध्यात्मिक सुखाची सहज प्राप्ती होते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या सहज सुखाची प्राप्ती गुरुकृपेनं आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होवो. अन्नविषयक असतील, मांसाहाराविषयक असतील किंवा आणखीन कुठल्या सवयी विषयक असेल, जो अपराधी भाव आपल्या मनामध्ये आहे, तो लवकरात लवकर निवळून आपला मार्ग प्रकाशाच्या दिशेनं लवकरात लवकर सुरू होवो, ही सद्गुरूंच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांसाठीच प्रार्थना अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. मंगलम या कार्यशाळेच्या निमित्तानं आपण अशाच नैसर्गिक रूपांतरणाचा, नॅचरल ट्रान्सफॉर्मेशनचा अनुभव प्रत्येक सेशन गणित घेत आहोत. आपणही त्या बाबतीत जर उत्सुक असाल, आपली मनापासून इच्छा असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करून आपण मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकता. आज या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबते. पुन्हा भेटूयात लवकरच असाच एक छानसा विषय घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.